बाळाला चालता यावं म्हणून डॉक्टरांनी महागडे इंजेक्शन दिले, पण त्यानंतर मात्र चिमुकलाच दगावला. कोणताही आजार नसताना केवळ चालता येत नसल्याने 3 वर्षाच्या बाळाला डॉक्टरांकडे नेण्यात आले असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी व्याजाचे पैसे काढून थोडीफार रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिली. मात्र पालकांची परिस्थिती नसल्याने रुग्णालयात सुद्धा 30,000 रुपये कमी केले. पण इंजेक्शन देताना भूल दिल्यापासून चिमुकला हर्षल झाडे शुद्धीत आला नाही. यानंतर 20 एप्रिल रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुःखाचा डोंगर कोसळल्याने कुटुंबांना रुग्णालयात विरोधात संताप व्यक्त केला. मृत्यूचं कारण समजत नाही तोवर मृत हा ताब्यात घेणार नाही अशी हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट चालली होती. 7-8 महिने झाली ट्रीटमेंट चालली होती. तर ते ट्रीटमेंट जरी त्यानं म्हणले की आपल्याला आता याला इंजेक्शन मारावं लागेल 8 महिन्यानंतर. तर आम्ही 8 महिन्यानंतर बाळाला आणले इंजेक्शन मारायला. म्हणे की तर इंजेक्शन मारायला कारण तो बाळ सारायला लागेल आणि प्लास्टर पण बांधायला लागेल 21 दिवसाचं. आम्ही सगळं पण हा बोलले त्याला. तर मग आम्ही बोलले त्याला की आम्हाला आमच्या नंतर म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही 2 महिन्यानंतर करू. तर ते बोलले चला ठीक आहे चालेल म्हणे 2 महिन्यानंतर करा म्हणे तुम्ही. तर आम्ही विचारलं किती खर्च येईल. तर म्हणे 80,000 रुपये खर्च येईल. आम्ही बोलले आमच्याकडे इतके पैसे नाही आहेत, आम्ही 2 महिन्यानंतर हे पैसे अरेंज करू आणि ऑपरेशन करू. तर आम्ही 18 तारखेला आमच्या बाळाला आणले होते. तर 18 तारखेला आम्ही हसता खस्ता बैल म्हणजे घरून आणला आमच्या बाळाला. चांगला खेळत आणला बाळाला आम्ही ना. तर त्याच्यानंतर त्यानं 5:30 वाजता बाळाले ऑपरेशनसाठी नेला. आणि काय इंजेक्शन मारलं, काय प्लास्टर केलं आणि कांचं इंजेक्शन मारलं त्यानं. तर बाळ म्हणे की 3 तासानंतर होसा म्हणे येईल. तर 3 तास होऊन गेले, 4 तास झाले, 2-3 दिवस होऊन गेले. बरं बाळा होस म्हणे की आला नाही. आणि दाबी हॉस्पिटलने आम्ही संध्याकाळी कालती 6 वाजता संध्याकाळी मृत घोषित करून दिला बाळाला. काय केलं ना असं कोणतं इंजेक्शन मारलं आमच्या बाळाला. आम्हाला न्याय पाहिजे. साधारण तरी इंजेक्शन 20-25 हजारला चांगलं होतं आम्हाला एक इंजेक्शन त्याने. 60,000 रुपये. आणि आम्ही विचारलं पण की इंजेक्शन इथलं महाग आहे तर म्हणजे फॉरेनचं आहे तर बाळाला म्हणजे असं काही दिक्कत तर नाही होणार ना, प्रॉब्लेम तर नाही होणार बाळाला जसं काही आमचं काही ठेस जसं. तर नाही म्हणे बाळ एकदम नॉर्मल म्हणे तुमचं काहीच होणार नाही बाळाला एकदम. बाळाला आम्ही गॅरंटी घेता की बाळ चालेल म्हणे तुमचा. आणि आमचं बाळ तर जे इंजेक्शन मारले त्यानं काय केलं ऑपरेशन काही नाही आम्हाला काही सांगता नाही काही नाही. फक्त दवाखाने फिरतं आम्हाला 2-3 दवाखाने. आणि जे आम्ही घाबरले इथले की जसं आमच्या पहिले ज्या बाळाचं ऑपरेशन होलं तर रडी तो बाळ पण तरी एक बाळ वारला. आमचा बाळ आम्ही जावळे हॉस्पिटलला ॲडमिट केला 18 तारखेला. त्यांनी सांगितलं होतं की इंजेक्शन वगैरे सोडावे लागतील. तो चालायचा ना, स्वतःने चालायचा, बाकी सर्व गुण करायचा, हसायचा, बोलायचा, सर्व करायचा, फक्त चालायचा नाही तो. तर आमची ट्रीटमेंट जावळे हॉस्पिटलला चालू होती त्याची. तर जावळे हॉस्पिटलमध्ये 2 महिन्या अगोदर ते आम्हाला असे बोलले की आपल्याला इंजेक्शन सोडावं लागतील. इंजेक्शन सोडल्यानंतर तुमचा बाळ चालेल. तर आम्ही 2 महिन्यानं त्यांना बोललो की हा ठीक आहे आम्ही इलाज करायला तयार आहे. तर आम्ही त्यांना विचारलं पहिलेच की इंजेक्शन जर दिले तर बाळाची काही कंडिशन असं काही होऊ शकतं का बाळाला. तर ते डायरेक्ट बोलले की बाळाला काहीही होणार नाही. ते फक्त इंजेक्शन दिल्यावरती बाळ आपलं असं वाटतं आपल्याला की अर्धा घंटा झोपला आहे, बस तेवढंच लागतं म्हणे, दुसरं बाळाला काहीही होणार नाही. आम्ही असं माझे मिसेस आम्ही ना जेव्हा पण गेले डॉक्टरांकडे तर विचारलं डॉक्टरांना की डॉक्टर काही होईल का. तर ते बोलले याच्याने काही होत नाही. म्हटलं ठीक आहे. पण जेव्हा त्यांनी इंजेक्शन सोडले तेव्हापासून आमचं बाळ बेशुद्ध आहे. तर बेशुद्ध असल्याने 18 तारखेला बेशुद्ध ठेवलं त्यांनी. आणि आज उद्याच्या दिवशी 6-6:30ला डायरेक्ट मृत्यू घोषित केलं त्यांनी. या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे केली आहे का, काय दाखल? तक्रार करायला आम्ही गेलो होतो 19 तारखेला. 19 म्हणजे 18 तारखेला आम्ही 12 वाजेच्या 18-19 तारखेच्या मध्ये 12ला गेलो आम्ही. तर तिथे ते बोलले की साहेब नाही आहे तर आता होऊ शकत नाही, तर तुम्ही सकाळी या 10-11 वाजेला. पण आमचं बाळ सिरियस असल्यामुळे आम्ही सकाळी गेले नाही. त्याच्यानं आम्ही नोंद केली नाही. आणि आम्ही ज्याच्याजवळ बी जात आहे त्याला काही सांगतो डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर आमच्याशी सीधे सांगत नाही. डॉक्टर म्हणतं आमच्याकडे असं कंडिशन आहे, तिकून आलं आम्ही काही करू शकता नाही. त्यांनी आम्हाला 3 हॉस्पिटल बदलवायला लावले. आणि 3 हॉस्पिटलमध्ये आम्हाला काही चांगलं नाही की बाळाला काय झालं आहे काय नाही. कारण 3 जेव्हापासून आम्ही बाळाला ॲडमिट केलं तेव्हापासून बाळाचे डोळे लागेल ते लागेल आहे, बाहेर काहीच करत नव्हता. आम्ही
आमचं बाळ झालं तर काय झालं आम्हाला मागणी फक्त आमच्या बाळाचं सांगा तुम्ही प्रूफ द्या. आणि त्याला तुम्ही काय हे injection दिलं? बाळ आमचंच नाही, आमच्या आधी आमच्या बाळाच्या 1-1.5 ऑपरेशनच्या 1-1.5 घंटा पहिले एक बाळ तिथे मृत्यू घोषित केला त्यांनी. तिथे त्या बाळाचं पण तेच झालं होतं. आज आमचं झालं, अजून उद्या कोणाचं होईल. कोणाचं व्हायला आणि पाहिजे जे त्यासाठी आमचं आम्हाला दुःख आहे अपील ना, उचलायची त्यांच्यावर. तर दुसऱ्याला नको. माझी मिसेस 3-4 आमचं घंटे काय झाले बिघडते बेशुद्ध आम्हाला माहिती पडली आता. आहे. आमचं काय 3-4 घंटे झाले माझी मिसेस बेशुद्ध पडली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याची कोशिश कोशिश केली, शत्रू तरी पण होते. हे काही आमचं ऐकायला तयार नाही आहे. आणि आम्ही चार त्यांना तास काही झाले विचारायला गेलो, जर आम्ही आमच्या जिम्मेदारीनं की नाही आम्हाला सांगा तुम्ही का झाला असं, तर ते आम्हाला दाबून टाकता की तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का, मेडिकल माहिती आहे का, असं सांगता आम्हाला. आम्ही इतके पागल नाही ना की आमचं बाळ आम्ही पैसे देऊन मारणार. तुम्हाला आम्ही तुमच्यावर भरोसा करून राहिले, तुम्ही आमच्याकडून पैसे घेऊन राहिले, आमचे बाळ मारून राहिले. आमच्यासारखे किती लोक आहेत. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आजच्या याच्या पुढे म्हणजे कोणा बाळाला असा त्रास न हो जो आम्हाला होतोय आज. कोणा म्हणजे कोणाचे आई वडील ज्यांना की असं 2 बाळांचा जीव घेतला मॅडम त्यांनी. अजून पुढे कोणाचा व्हायला नको याच्याकरता पोलिसांनी त्याच्यावर जल्दीत ॲक्शन घ्यायला पाहिजे. आमचं म्हणणं आता फक्त असं आहे की बा PM झाल्यानंतर आमच्याकडे पुरावा काहीच नाही आहे, ते काहीच द्यायला तयार नाही आहे. आम्हाला प्रूफ द्या. आम्ही जोपर्यंत डॉक्टरांवर काही ॲक्शन होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही पेशंटला आपल्या बॉडीला आम्ही हातात घेणार नाही. त्याच्यानंतर जो बी काही आहे जे जावरे डॉक्टर आहे, जावरे डॉक्टरांना काय करायचं आहे आणि नाही करायचं आहे तो सारा जबाब पोलीस स्टेशनला ती देणार.